मला सांग, गुरुजींनी तुला काय आशीर्वाद दिलाय? काय? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता हा जर आशीर्वाद फळाला लागला तर मग संजू, हम दो हमारे 8. अहो तुम्ही लई बोलायला लागले. चला चला बरं, लय उशीर होतोय. चला. काय नाव ठेवायचं? नाही मी नाही जा. सांग. अरे 8 नाव ठेवायचं आपल्याला. अहो काय तुम्ही पण. चल. काय ग? अहो माझी चप्पल कुठं दिसना झाली बघा. काय? हा. हिथच तर काढली होती. मग अहो माझी चप्पल उडवली कोणीतरी. देवाच्या दारासमोरून कुठे जाणार नाही चप्पल, है ना? म्हटलं होतं चांगलं आपण स्टँडवर काढू चप्पल, पण नाही. आडगी संजी पुन्हा एकदा कालवू कालवू माती खाल्ली. पण तुम्ही पण बघा की, अहो देवाच्या मंदिरासमोरून पळवून नेली हो चप्पल. काय दिवस आलेत. थांब थांब, लगेच असं निष्कर्षावर येऊ नको. आपण शोधू. नाही रे, यांना विचार. काका, तुम्ही तिथे एक चप्पल बघितली का? ती ब्राऊन रंगाची कोल्हापुरी होती बघा. बर मग तेच म्हणतोय, बघितला का? वॉचमन आहात ना तुम्ही इथले? मग तुमच्या समोर दिवसा ढवळ्यात चपला चोरीला जात आहेत. तुम्हाला कळत कसं नाही हे? ते दिसतं का? ते चप्पलचं स्टँड आहे. त्याच्यामध्ये चप्पल बूट ठेवायचं असतं. एवढं मोठं मंदिर सांभाळायचं का तुमचं चप्पल सांभाळायचं? अहो शिकल्या सवरलेली माणसं तुम्ही. करेक्ट आहे तुमचं, बरोबर. उडाली ना चप्पल. एवढा नवरा फौजदार असून काय फायदा. उडवणाऱ्याने उडवलीच माझी चप्पल. ओ एसीपी फौजदार, बघितली का तुमची वट? काय म्हणालीस? मी म्हणलं ती चप्पल गेली की चोरीला. हो नाही, त्यानंतर काय म्हणालीस? मी कुठे काय म्हणले, म्हणलं एसीपी. एसीपी नंतर? अहो मी ते लाडत म्हणले होते. तेच. काय म्हणालीस? फौजदार. वा, नाही नाही तुम्हाला नाही, तुम्हाला. अगं आवडलंय मला तुझं हे लाडाचं नाव. संजू, आपलं ठरलं. इथून पुढे तू मला फौजदार या नावाने हाक मारणार. मी एवढा फौजदाराच्या ताट्यात फिरतो आणि माझ्या समोर माझ्या बायकोची चप्पल चोरीला जाते. खूप ऊन आहे. नाही हो, ढग आलेत. अहो काय फौजदार तुम्ही, पाय भाजायला लागले माझे पार उन्हानं. अहो बघतायत ना लोक, असं काय करताय? बघू देत, बायकोच तू माझ्या लग्नाची.
हो असं नका ना करू. अहो बघतील लोक लोक बघतात, मला लाज येते. सोडा. येऊ दे. काय लेका नवस आहे वाटतं. हो, आयुष्यभराचं व्रत आहे. काय ग? जावं तिकडे. बरं बरं बरं, तुझी कारभारी लई झक्कास आहे बघ. आणि मी तू तर काय डॅशिंग आहेस. मनासारखं होऊ दे तुमच्या. अहो काय करताय? अहो सोडा की. अहो सगळे बघताय असं नका करू. सोडा बरं खाली मला. अगं ऊन बघ ना किती आहे. अहो मी तुमच्या पाया पडते, सोडा की. असं कसं सोडणार? पाय वाजले तर. अहो अहो ही शपथ पाटील. अहो थांब 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 थांब. अहो सोडा, लाजेनं मरते बघा मी आता. हो. स्टँडिंग ओवेशन. एसीपी रणजित ढाले पाटील, क्या बात है. आंबेगावच्या या वाघानं सगळ्या खानांना, कपुरांना, खन्नांना सगळ्यांना मागे टाकून त्यांचा डब्बा गुल केला एकदम. मला तर तुम्ही फक्त ऍक्शन हिरो वाटत होतात, पण तुमची रोमॅन्टिक साइड जोरदार आहे राव. अगं काय नाही विभा, ऊन जरा जास्त होतं. आय मीन आहे. अगं आणि हिची चप्पल चोरीला गेली. हा ना, मंदिरासमोरून गेली हो. काश हर किसी की इसी तरह चप्पल चोरी हो जाती और उनके पास भी एक रंजीत ढाले पाटिल होता. हाय. आणि काय ग भटक भटक भटक, जिथं मोबाईलला सुद्धा नेटवर्क येत नाही तिथं तू कशी उगवलीस? ते काय आहे ना, मी ना या वर्षीच्या पावसासारखी आहे. बर. कधीही कुठेही केव्हाही वेळ काळ न बघता मी येऊन टपकते आणि माणसं ओली होतात. पुसा, घाम पुसा दोघे. सो क्यूट. बर, आता लांबड न लावता मुख्य म्हणजे न खेचता सांग की तू इथं कशी? क्या करे, एक काम के बोझ की मारी तुम्हारे इधर महीने में 2-2 बार आ रही. म्हणजे अरे आमच्या कंपनीचा नवीन प्लांट इथे उघडताय, त्याचाच मुहूर्त होता आज. आणि मग तिथली माणसं म्हणाली की इकडे एक जागृत देवस्थान आहे म्हणून इथे आले. पण खरंच जागृत आहे रे ते. तुमची रोमॅन्टिक साईड जागृत केली आहे ना याने. बरं माझं जाऊ दे विभा, पण मला सांग
आपण चक्क नास्तिक होतात, मग अचानक आस्तिक कसं? हा बदल केव्हा आणि कसा झाला बालिके? माझ्यात अजिबात बदल झाला नाहीये रणजिते. पण काय आहे ना, मी ज्या माणसांबरोबर काम करते त्यांचं या गोष्टीवर का मन दुखवायचं, म्हणून इथे आले. अरे तुझी गाडी इथे दिसली आणि ढाले पाटलांचा फॅमिली स्पेशल नंबर ओळखला. म्हटलं पाटलांची गाडी इथे म्हणजे पाटील पण इथेच असतील कुठेतरी. आणि मग तुम्ही दोघे दिसलात आणि माझे डोळे दिपले. आ हा 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 हा. ए बस कर बाई, बस ना आता. काय मग संजीवनी मॅडम, निभेल ना याच्या बरोबर? जोरदार निभेल असं दिसतंय आमची राजा राणीची जोडी. कसली क्यूट लास्ट आहे यार ही. हिचं सुपर क्यूट लास्ट बघूनच तू हिच्याशी लग्न केलं असशील ना, खरं सांग. मला तरी कुठे येत होता आधीपासून लाजता. मी पण आत्ताच शिकली. सो क्यूट. फिर से मारे गए गुलफाम. पाटील, मला असं वाटतं माझ्यात ना काहीतरी टेक्निकल फॉल्ट आहे. म्हणजे हे असं लाजणं बिजणं मला कधीच जमलं नाही रे आयुष्यात. बरोबर आहे. या असल्या नाजूक साजूक गोष्टींशी आपला दूर दूर तक तरी संबंध आलाय का विभाबाई? असं बोलतोय जसं तुझं लाजेबरोबर रोजचं उठणं बसणं होतं. रणजित शेठ, तुमची बायको एवढी भारी आहे ना, म्हणून क्यूट क्यूट लाजण्याबरोबर संबंध येतोय तुमचा, कळलं? सो मिसेस संजीवनी रणजित ढाले पाटील, मला ना खूप भूक लागली आणि माझं पोट नुसतं प्रेमाने नाही भरायचं. सो इफ यू डोंट माइंड, माझ्या बरोबर मला कंपनी म्हणून तुम्ही लंचला याल का? प्लीज हो म्हण. तू हो म्हणालीस तरच तो येईल. चालते की, येईन की मी. वा, म्हणजे तू पण बोनलेस आवडणाऱ्यांपैकी नाहीयेस तर. बोनलेस? अगं म्हणजे कबाब में हड्डी टाइप्स ग. नाही नाही, तसं काही नाही. आपण जाऊ की सगळे. हा, अगं तू आमच्याच गाडीत नाही सोबत. हा चला की. अरे नको, माझ्याकडे माझी गाडी आहे. तुम्ही व्हा पुढे, मी येईन. आणि ऐक, रेस्टॉरंट समोर गाडी थांबवायच्या आधी एका चपलेच्या दुकानासमोर गाडी थांबव आणि नवीन चप्पल घे बायकोला. हो हो हो, घेतो. आज आता ताबडतोब घेतो चप्पल आमच्या बायकोला. नाहीतर तिथेही हातात उचलून फिरवशील तिला. किती किती शालीतले मारणार आहेस बाबा तू? हा, मी घेईल माझ्या बायकोला चप्पल. आजच्या आज ताबडतोब घे. तू जा. लवकर पोहोचा. घ्या बाबा चप्पल आता लवकर. बाबा ठीक आहे, घेतो बाबा. चल. जावं तिकडं. अरे हे काम 6 महिन्यापासून सुरू आहे. ऑफिशियल मुहूर्त फक्त आज होता. ऑलमोस्ट लिगॅलिटीज पण झाल्या आहेत सगळ्या. बाय द वे, मी हल्ली फक्त प्रोजेक्ट बेसिसवर काम करते बर. आणि हे खूप मोठं प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यावर नुसता पैशांचा पाऊस पाडणार? कोई शक रणजित शेठ? बट यू नो रणजित, इट इज ऑल बिकॉज ऑफ यू. मी हे नेहमीच म्हणत आले आहे, पण आज तुझ्या समोर, आता तुमच्या समोर म्हणेन की कॉर्पोरेट मध्ये काम करून मला जो पैसा मिळतोय ना, किंवा ज्या स्पीडने माझी ग्रोथ होते, किंवा जे जॉब सॅटिस्फॅक्शन मला मिळतंय ना, ते फक्त तुझ्यामुळे मिळतंय मला. बरी असं? अरे खरं सांगते मी. नाही, खूप नाईस मोड मध्ये चालली आहेस म्हणून विचारलं. हे बघ, बाबांचं ऐकून किंवा रादर त्यांच्या हट्टापुढे गुडघे टेकून मी तुझ्याबरोबर IPS केलं असतं ना, तर आयुष्याची किती वर्ष मी फुकट घालवली असती गॉड नोस. आणि आपण चिकाटीने प्रयत्न करतोय म्हणून प्राईड सुखावला गेला असता काही काळ, पण
आपल्याला जे जमत नाहीये त्या मागे एवढा वेळ फुकट जातो ह्या जाणीवीने मला डिप्रेशन आलं असतं, अजून काही नाही. तेव्हा फक्त तू होतास माझ्या पाठीशी. आणि आपल्या नेहमीच्या जागेवर त्या डोंगरावर रात्रभर बसून बौद्धिक घेतलं होतंस मागं आणि पटवून दिलं होतंस मला की IPS नसेल जमत तर सोडून दे. करेक्ट होतं ते. एक मिनिट हा, आमच्या दोघांमध्ये त्या डोंगरावर 1.5 फुटाचं सुरक्षित अंतर होतं. नाही तर भलतं चालतं समजशील तू. नाही नाही तसं काही नाही बघा. अरे हा बडी आहे आपला, बेस्ट फ्रेंड आहे माझा. हा कॉलेज विलेज मध्ये मला भेटला असता तर एखाद वेळेस लाईन मारली असती मी याच्यावर. विभा काय नाही, तू लक्ष नको देऊ, मस्करी करते ती. हा माहितीये की. ए मी खरंच मस्करी करते हा. IPS ट्रेनिंगच्या वेळेला हे सगळं करायचा वेळ नसतो आपल्याला. आणि तो परफेक्टच पाटीलसाठी. जेवण आलंय, खूप भूक लागली आहे. जेवण आलंय. विभाताई, तुमच्या ड्रेसला बहुतेक काहीतरी लागलंय बघा, हे ना? कुठे अगं? अगं नाही, तुला ते शाईन मुळे वाटत असेल. हा असेल बहुतेक. अरे काय तुम्हाला काय जेवणाआधी वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे हे म्हणायची सवय आहे का? का मी तुला हात बांधून बसायची शिक्षा दिलीये? जेवा ना, उत्तम आहे जेवण इकडचं. हो हो. मग विभा, मिस्टर जयवंत यशवंत खानविलकर काय म्हणतात? बाबा बाबा ठीक आहेत. फिरणं योगा वगैरे सुरू आहे त्यामुळे तब्येत ठणठणीत आहे अगदी. आणि आई गेल्यापासून 6 महिने माझ्याकडे असतात आणि 6 महिने दादाकडे असतात US ला. दादा काय आता भारतात परत येईल असं मला दिसत नाही. त्याला काय ग्रीन कार्ड मिळाले आणि रणजित तुझा पाय संजूला नाही मला लागतोय.
पाटील विभा आय एम सॉरी. मी ही गोष्ट नाही आपल्या ग्रुपवर टाकली ना तर तू बघ अरे. रोमॅन्टिक शेड सगळ्यांना कळली पाहिजे. अरे नाही नाही प्लीज नको. आय एम सॉरी ना.